नमस्कार, मी वैष्णवी स्वागत करते आपलं वैष्णवीज रेसिपीमध्ये। आज आपण बनवूया बरबटीची भाजी। अतिशय साधी सोपी रेसिपी आहे, शिवाय चवीला देखील खूप चविष्ट आहे। नुसतं बघूनच खावीशी वाटणारी चमचमीत ओल्या बरबटीची भाजी बनवूया। तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। पण त्या अगोदर वैष्णवीज रेसिपी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तसेच बाजूला दिलेली बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। तर इथे मी बरबटीच्या शेंगा घेतलेल्या आहे। या शेंगांमधून दाणे काढून घ्यायचे आहेत। अगदी सहजच या शेंगांचे दाणे काढता येते। जर त्यात एखादी शेंग कोवळी असेल तर त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्या, कारण कोवळी शेंग असेल तर त्यामधून दाणे व्यवस्थित काढता येत नाही। तर सगळे दाणे मी इथे काढून घेतलेले आहे। दाणे काढून घेतल्यानंतर पाण्याने 1-2 वेळा ते स्वच्छ धुवून घ्यायचे। आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 2 पळी तेल टाकूया। तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचं। जिरे फुटायला लागलं की एक कांदा बारीक चिरून टाकायचा आहे। कांदा तेलात छान परतवून घ्यायचा। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवर कांदा परतवून घ्यायचा आहे। अर्धा मिनिट कांदा परतवून झाला की यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकूया। आलं लसणाची पेस्ट सुद्धा तेलात छान परतवून घेऊ। लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायचे आहे। कांदा आलं लसूण पेस्ट हलकासा रंग बदलेपर्यंत तेलात परतवून घेतलेला आहे। आता यामध्ये 1 टोमॅटो बारीक काप करून टाकायचा आहे। बघा, टोमॅटो छान मऊ झालाय। यात चवीपुरतं मीठ टाकूया। आता यामध्ये पाव चमचा हळद टाकूया। गरजेनुसार लाल तिखट टाकायचं आहे आणि अर्धा चमचा गोडा मसाला टाकूया। गोडा मसाला ऐवजी तुम्ही गरम मसाला किंवा कुठलाही काळा मसाला वापरू शकता। सगळे मसाले आपण एकत्रित करून घेऊया। मसाले तेलात छान परतवून घेतलेले आहे। आता यामध्ये काढून घेतलेले बरबटीचे दाणे टाकायचे। हे बरबटी आपण 2 मिनिटं मसाल्यांमध्ये मध्यम आचेवर परतवून घ्यायची आहे। दोन मिनिटं मसाल्यांमध्ये परतवून घेतल्यानंतर यावर आपण झाकून द्यायचं आहे। झाकून देऊन 2-3 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे। झाकून देऊन शिजवून घेताना अधूनमधून चमचाने फिरवून घेत राहायचं आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे। साधारण 3 मिनिटं भाजी आपण झाकून शिजवून घेतलेली आहे। अशी सुकी भाजी सुद्धा तुम्ही खाऊ शकता, खायला अगदीच चविष्ट लागते। आता यात आपण थोडं पाणी घालूया। अगदी गरजेपुरतं पाणी टाकायचं आहे। ही भाजी खूप जास्त पातळ नसते, त्यामुळे गरजेपुरतंच पाणी टाका। गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि मीडियम फ्लेमवर झाकून देऊन 1 उकळी काढून घ्यायची आहे। बघा, मस्त उकळी काढून घेतलेली आहे। बरबटी सुद्धा व्यवस्थित शिजल्या गेलेली आहे। यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। मस्त चमचमीत बरबटीची भाजी इथे तयार झालेली आहे। गॅस बंद करायचा। अतिशय कमी वेळात तयार होणारी अगदी साधी सोपी रेसिपी आहे। ही भाजी तुम्ही पोळी, भाकरी, भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता। अशी झटपट होणारी चमचमीत भाजी जेवणात असेल तर जेवणाची लज्जत आणखीनच वाढते। तर कशी वाटली आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा
आणि अशा छान चमचमीत रेसिपीकरिता वैष्णवीज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।